भाजपा ही पुरोगामी सरकार आहे, शेतकऱ्याची सरकार आहे, शेतकऱ्यांचा कळवळा घेणारी सरकार आहे. तरी माझी सरकारला एक विनंती आहे, की हा जो आमच्यासोबत घडलेला प्रकार आहे, तो 1,00,000चे मी त्यांना सर्व लुटून 74,00,000 रुपये दिले सर. तरी यांचं पण भागलं नाही. म्हणून माझी सरकारला कळकळीची विनंती आहे, का आम्हा शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्याल आणि यांच्यावर कठोरात कठोर जेवढी काही शिक्षा होईल, तेवढे फौजदारी गुन्हे दाखल करून या प्रकरणाला वाचा फोडून द्याल. ही तक्रार पोलीस अधीक्षक साहेब चंद्रपूर यांना दिली. पोलीस अधीक्षक साहेबांनी तपासासाठी नागबीडला पाठवली. त्याच्यानंतर तेच केस ब्रह्मपुरीला पाठवली. पण तपास काही झाला नाही आणि ते केस तशीच पेंडिंग राहिली. त्याच्यानंतर मी विजयभाऊ वडेट्टीवारांना पण भेटलं. त्यांनी पण इथं हस्तक्षेप केला आणि त्यांनी करण्याचा प्रयत्न केला, पण कुठं काय झालं ते काही समजलं नाही. त्याच्यानंतर मला न्याय कसा मिळेल हेच मी या विवेचनात होतो. जे घडलं आहे ते दुसरी कोणावर सोबत घडू नये किंवा यांनी जो माझा परिवार उद्ध्वस्त केला आहे, आज परिवारातून पूर्ण जण उद्ध्वस्त आहोत आम्ही. आणि एकतर आम्हाला यांच्याकडून आमचे गेलेले पैसे परत मिळवून द्यावा, नाहीतर आम्हाला सरकारने इच्छामरणाची परवानगी द्यावी. आम्ही सर्व लोक मरण्यास तयार आहोत. कारण की आता जीवन जगण्याचा आमच्याजवळ काही पर्याय उरलेला नाही.